दुसरी कविता आहे ममता सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीची. तिचं स्वतःचं आयुष्य म्हणजे सिंधुताई इतक्या मोठ्या मनाच्या होत्या. त्यांनी इतक्या अनाथांचा सांभाळ केला की स्वतःच्या मुलीला त्यांनी दुसऱ्या ट्रस्टकडे सांभाळण्यासाठी ठेवलं होतं की त्या आपल्या मुलांमध्ये आणि ज्या अनाथ मुलांचा आपण सांभाळ करतोय त्याच्यामध्ये भेदभाव होऊ नये म्हणून. परंतु तरी अतिशय जीवनातल्या अडचणींचा एक समंजस स्वीकार करून ममताताईंनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. गझल या प्रकारामध्ये पण त्या खूप त्यांचं काम खूप चांगलं आहे. त्यांची एक कविता बघा. किती बंडखोरी वसे आत माझ्या, निघाले पुन्हा मी विरोधात माझ्या. किती बंडखोरी वसे आत माझ्या, निघाले पुन्हा मी विरोधात माझ्या. जरा त्या सुखाची कमी कौतुके कर, जरा त्या सुखाची कमी कौतुके कर, कधी वेद नाही म्हणाव्यात माझ्या. दिले जर तुला नाव गुलमोहराचे, दिले जर तुला नाव गुलमोहराचे, फुलावास तूही उन्हाळ्यात माझ्या. कशाला हवा सोबतीला खलाशी, किनाराच नाही प्रवासात माझ्या. उन्हाळा हिवाळा पुन्हा पावसाळा, जिव्हाळा नसावा नशिबात माझ्या. किती पुण्य उरणार पदरात बाकी, किती पुण्य उरणार पदरात बाकी, किती पाप आहे हिशोबात माझ्या. असा तू कसा कोपला आज देवा, कमी काय पडले चढाव्यात माझ्या, कमी काय पडले चढाव्यात माझ्या.